सोलापुरातील हातमाग कामगारांना संक्रांतीला 15,000 रुपये उत्सव भत्ता देण्यासंबंधी शासन निर्णय झाला होता, परंतु सदर शासन निर्णयात सोलापूर विभागासाठी घोंगडी वर्गात समावेश केल्यानं उत्सव भत्त्यातून वंचित राहिले। याकरता शासन निर्णयात दुरुस्तीसह शासन निर्णय जाहीर करण्याचं आश्वासन देण्यात आलं। तसेच सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनबाबतच्या मागण्यांविषयी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न निकाली लावल्याची मागणी करण्यात आली होती। स्वर्गीय करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या मोची समाजातील 250 जणांवर 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। ते गुन्हे मागे घेण्यासंबंधी वेळोवेळी अडम मास्तर यांनी पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केलाय। याबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे केली आहे। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वरील सर्व मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक निर्णय देण्याचं आश्वासन दिलं आहे। 353 गुन्हे 90 मजुरावर झाले। जे निर्दोष आहे आमचं म्हणणं इन्क्वायरी करून 353 काढा, बाकी काय लावायचं। मुख्यमंत्री साहेबांनी लेटर दिलेलं आहे मागं घ्या म्हणून। सीपी डीएसपी लेवल सुपूर्द झालेलं आहे। सीपी लेवल भेटवलं आणि टाइम बॉम्ब कमिटी असते वरती। सीपीने कलेक्टर सीपी आणि न्यायाधीश असं बार बार रिपोर्ट करत असतो आणि सुनील मनोहरच्या दृष्टीने वर्ष नाही नोट आपण निर्णयासाठी पाठवल्या। मागची आपली हातमागवाली वर आलेली आहे। झालं ते उद्या फक्त झालं घरी आहे नोट आली की तुम्ही निर्णय करा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।